नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. महाराष्ट्राच्या इतिहासाला जागतिक पातळीवर जी ओळख प्राप्त झाली आहे ती आपल्या राज्यातल्या किल्ल्यांमुळेच. पण याच गडकिल्ल्यांचं जतन आपण कसं करतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण या किल्ल्यांबद्दल सरकार दरबारी सुरुवातीपासूनच अनास्था आहे आणि त्यात हे किल्ले बघायला किंवा फिरायला जाणारे नागरिक सुद्धा काही वेळेला फारच हलगर्जीपणानं वागतात. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. महाराष्ट्रात इतके किल्ले देशाच्या कोणत्याच प्रांतात सापडणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची अभेद्य अशी तटबंदी उभी केली. हेच गडकिल्ले महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आणि शौर्यशाली परंपरेची साक्ष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले यांचं एक अतूट नातं आहे. पण या किल्ल्यांकडे आपलं सातत्यानं दुर्लक्ष होत आहे. शिवचरित्रातून अनेक प्रसंगी या किल्ल्यांचा उल्लेख येतो आणि या किल्ल्यांनी शिवचरित्रातल्या अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. सध्या पर्यटक राज्यातल्या किल्ल्यांवर पर्यटनासाठी जातात, पण यावेळेला किल्ल्यांवर इतक्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या दुर्गप्रेमींना अन्न, पाणी, निवारा, शौचालय अशा प्राथमिक आणि अत्यावश्यक गरजा पुरवणाऱ्या व्यवस्थाच फारशा उपलब्ध नसल्याचं दिसतं. ज्या आहेत त्याही अतिशय तुटपुंज्या किंवा खराब अवस्थेत. आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षा हे विषय पुरेसे गांभीर्यानं घेतले जात नाहीत. अनेक गडांवर मोठ्या प्रमाणात संवर्धनाचं काम सुरू आहे, पण पर्यटकांच्या प्राथमिक गरजांकडे मात्र लक्ष दिलं जात नाही. अधिक लोक गडावर येतील जर का या गोष्टींची पूर्तता झाली तर. सध्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची स्थिती नेमकी कशी आहे? किल्ल्यांवर पर्यटनाच्या सुविधा नेमक्या कशा आहेत? किल्ल्यांचं पर्यटन विकासासाठी काही उपयोग नेमका होतोय का आणि होत असेल तर किती होतोय? या सगळ्याबद्दल आज दिवसभर न्यूज 18 लोकमतवर किल्ल्यांच्या संदर्भातलीच मोहीम आपण पाहणार आहोत. राज्यातले गड आणि किल्ले हा आपल्याला मिळालेला शौर्याचा वारसाच आहे जणू. गडकिल्ले गतवैभव काळाची साक्ष देतात. कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक गडकिल्ले आपलं अस्तित्व टिकवून आहेत, पण त्याचं संवर्धन मात्र होत नाही. ही दुर्दैवाची बाब. प्रशासन आणि सरकारकडून सुद्धा याची फारशी दखल घेतली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले किल्ले पन्हाळगड हा एक ऐतिहासिक दस्तऐवजच जणू. त्याच्या संवर्धनासाठी, रक्षणासाठी, किमान तो सुस्थितीत राहील यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत आणि तशी इच्छाशक्ती सुद्धा नसल्याचं दिसतं. पाहुयात थेट पन्हाळगडावरून तिथल्या परिस्थितीबद्दल आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी घेतलेला हा विशेष आढावा. कोल्हापूर जिल्ह्याला धार्मिक आणि ऐतिहासिक असं मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील गड किल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जवळपास 7 ते 8 गड किल्ले संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजही अस्तित्वात आहेत आणि महत्त्वाचा यापैकीच एक किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळगड. मी या पन्हाळगडावरची एक वास्तू आहे ऐतिहासिक, त्या वास्तूची मी सध्याची परिस्थिती तुम्हाला दाखवतो. कलावंतींचा सज्जा म्हणून या वास्तूला खरं तर ओळखलं जातं. मनोरंजनासाठी अनेक वर्षांपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीच्या आधीपासून खरं तर हा पन्हाळगड अस्तित्वात आहे आणि याच गडावरची ही ऐतिहासिक वास्तू जर आपण पाहिली तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं दगडं खरं तर खाली आलेले आहेत, ढासळत आहेत त्या सगळ्या या भिंती. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अनेक ज्या म्हणजे झाडं जी आहेत, वनस्पती ज्या आहेत, त्या सगळ्या या आपण पाहतो की या भिंतींवर उगवलेल्या आहेत. ती कुठल्याही प्रकारची स्वच्छता या ठिकाणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अजूनही किती दगडं ढासळायची वाट प्रशासन बघतंय किंवा पुरातत्व खातं बघतंय. खरं तर हा एक यक्ष प्रश्न म्हणावा लागेल. आत्ता आपण बघतो की हा तर दगड आहे, त्याच्या बाजूला ही 3 ते 4 दगड या ठिकाणी पडलेली आहेत. ही भिंत पूर्णपणे आपण वरून खाली जर नजर टाकली तर पूर्णपणे ती कोसळलेली आहे. त्याच्या बाजूला या सज्जामध्ये जायची जी कमान आहे आपण बघतोय, अतिशय देखणी अशी ही चौकट आहे, म्हणजे दगडी चौकट आहे. त्याच्यावरती ही झाडं आपण बघतोय वरती उगवलेली आहेत. आणि त्या सज्जामध्ये आत आल्यानंतर जर आपण पाहिलं तर इतका गारवा आहे या भागामध्ये,
कारण पूर्णपणे हे दगडी बांधकाम आहे, सिमेंटचा वापर कुठेही या भागामध्ये केला नाही. आणि इथलं मात्र एक धक्कादायक चित्र दाखवतो तुम्हाला, ती म्हणजे आत्ताही या ठिकाणी ही दारूची बाटली अशीच पडलेली आहे, त्याच्या आजूबाजूला टोपणं आपल्याला दिसत आहेत त्या बाटलीची. म्हणजे गड किल्ल्यांवर मद्यपान करू नये प्रशासन अनेक वेळेला सांगत असतं, स्थानिक सांगत असतात, शिवप्रेमी सांगत असतात, तरी देखील त्या समोरच्या कोपऱ्यामध्ये देखील काही पाण्याच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत. त्यामुळं पन्हाळगडवर येणारा जो पर्यटक आहे, जो शिवप्रेमी आहे, तो नेमकं या ठिकाणी आल्यानंतर त्याला इतिहास समजतो का किंवा इतिहासाची प्रचिती होते का, हे चित्र बघून नक्कीच होत नसणार. ही दुर्दैवी बाब खरं तर म्हणावी लागेल. आणि आपण जर पाहिलं तर एका बाजूला पन्हाळगडाच्या एका बाजूला म्हणजे सज्जा आहे आणि त्याच्या चारी बाजूचं म्हणजे चित्र मी तुम्हाला दाखवतो. ही भिंत जरी काही प्रमाणामध्ये आपल्याला ही या ठिकाणी सुरक्षित दिसत असली तरी दुसऱ्या बाजूला मात्र आत्ताही आपण पाहतो की ह्या भिंतीवर देखील अनेक वनस्पती ह्या उगवलेल्या आहेत. त्यामुळं स्वच्छता तर राखली जातच नाही, पण डागडुजी देखील केली जात नाही. त्यामुळं जरी इतर बाबींमध्ये प्रशासन पन्हाळगडावर कामं करत असल्याचा दावा करत असला तरी ह्या ऐतिहासिक वास्तू मात्र कधी नेमक्या जतन केल्या जाणार हा एक मोठा प्रश्न आहे. आणि हे आता मी आलेलो आहे पुन्हा दुसऱ्या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला, तिकडचं देखील मी चित्र तुम्हाला दाखवणार आहे की या ठिकाणी देखील कशी दुरावस्था होते. मी कॅमेराच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. ही भिंत अरुंद भिंत आहे. वरती जर आपण पाहिलं तर 2 मजली कदाचित ही इमारत असावी, ही वास्तू असावी त्या काळापासून. पण त्यानंतर आपण बघतोय गवत उगवलेलं आहे, अनेक जी दगडं आहेत ती सगळी कोसळलेली आहेत. म्हणजे एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर ज्याप्रमाणे इमारतीची वास्तूची अवस्था असते तशी परिस्थिती दुर्दैवानं या कलावंतींचा सज्जा म्हणून ज्या वास्तूला ओळखलं जातं त्या वास्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही इतकी छोटी कमान आहे, म्हणजे अगदी ती 4 फुटाची असावी. ह्या कमानीमधून खरं तर आत जायला लागतं. इथं आल्यानंतर देखील आत जर आपण पाहिलं तर बाहेर जायला देखील अशीच छोटीशी ही चौकट आहे या ठिकाणी देखील, आणि दुसऱ्या बाजूला देखील अशीच चौकट आहे. आणि त्यातूनच आपल्याला या सज्जामधून खरं तर बाहेर यावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की ह्या सज्जावरून दिसणारं हे नयनरम्य असं दृश्य आपण जर नजर टाकली तर अनेक ठिकाणी तुम्ही गेला असणार आहे, पण आपण जर पाहिलं तर अगदी पावनगड आहे ह्या बाजूला, म्हणजे उजव्या बाजूला आपल्या पावनगड आहे. आणि पावनगडापासूनची ही सगळी जी भौगोलिक परिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खाली शेती आहे, अनेक गावं देखील आहेत. त्यामुळं किती उंचावर आपण आहे याचा फक्त याची आपल्याला कल्पना खरं तर येऊ शकते. आणि त्यामुळंच हा सज्जा जर विकसित केला इथं तर हे नवीन एक पर्यटन स्थळ म्हणजे पर्यटन केंद्र म्हणून पन्हाळ्यावरचं ओळखलं जाऊ शकतं. कारण अजूनही मी दाखवतो ह्या भिंतीच्या पलीकडे जर पाहिलं तर खोल दरीप्रमाणे हा सगळा भाग आहे आणि खाली अनेक घरं देखील आहेत, शेती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं लांबपर्यंत जर नजर टाकेल शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत धुक्याचे म्हणजे थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला खरं तर दिसून येणार नाही, पण आपण जर विचार केला तर किती नयनरम्य दृश्य या ठिकाणावरून आपल्याला दिसू शकतं याची आपण कल्पना करू शकतो. माझ्यासोबत इथले पन्हाळ्यातले स्थानिक रहिवासी आणि पत्रकार नितीन भगवान देखील आहेत. मला सांगा, मनोरंजनाचं ठिकाण म्हणून त्या काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून या वास्तूची ओळख आहे. दुर्दैव म्हणायचं, दगड कोसळत आहेत, भिंत अर्धवट, भूकंप झाल्याप्रमाणे ही वास्तू दिसते सध्या. होय, ही गोष्ट खरी आहे. पण याचा इतिहास बघता इब्राहिम आदिलशहा दुसऱ्यानं 1305 ते 1608 पर्यंत ही इमारत म्हणजे सगळ्याच पन्हाळ्याच्या इमारती बऱ्याचशा बांधल्या आणि आज त्यातल्या बऱ्याचशा भग्नावस्थेत व्हायला लागल्यात. पुरातत्व खातं अजिबात लक्ष देत नाही. किंबहुना आलेला खर्च कुठं जातो हेच पन्हाळकरांना समजत नाही. आणि आता तर राज्य शासन म्हणते की पर्यटन महोत्सव करायचा. पर्यटन महोत्सव करायचा तर पन्हाळ्यावर येणारे लोक काय बघणार असाही प्रश्न निर्माण होतोय. ऐतिहासिक इमारती भग्न व्हायला लागल्यात, ह्या दुरुस्त करणं गरजेचं असताना याची डागडुजी करत असताना 10 वर्षापूर्वी या इमारतीची खरं तर डागडुजी सुरू झाली होती. 2-2.25 कोटी रुपये पुरातत्व खात्याकडून 2-2.25 कोटी रुपये आले होते असे त्यावेळेचे विभागीय अधिकारी रंगास्वामी आम्हाला सांगायचे. पण ते काम अर्धवटच त्यांनी सोडलं आणि ते निघून गेले.
म्हणजे काय नेमकं हे समजूच शकलं नाही आम्हाला. आम्ही आपलं समजत होतो की पन्हाळा आता लवकरच ऊर्जित अवस्थेत येणार, इथल्या ऐतिहासिक इमारती पुन्हा नवीन रूप घेतील, पण असं काहीही घडत नाही आहे. येणारा फक्त अधिकारी आपलंच पोट भरतोय आणि निघून जातोय. अगदी हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल शिवप्रेमींचं, या गड किल्ल्यांचं देखील. कारण पन्हाळ्याची जर ओळख सांगायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ह्या दोन्ही राजांचं वास्तव्य जे आहे ते रायगड नंतर सगळ्यात जास्त याच पन्हाळगडावर होतं. आणि कोल्हापूर जिल्ह्याचा एक ऐतिहासिक हा ठेवा म्हणावा लागेल, इव्हन पश्चिम महाराष्ट्राचा देखील ठेवा म्हणावा लागेल. त्यामुळं ज्याप्रमाणे इतर बाबतीत प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार पैसा खर्च करतं, निधी खर्च करत असतं, तसं गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी देखील हा खर्च होणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, पन्हाळगड, कोल्हापूर. तेव्हा पन्हाळगडाची काय स्थिती आहे ते तुम्ही पाहिलं. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्याला असताना त्यांना भेटायला येणाऱ्यांसाठी एक वास्तू होती. आजच्या भाषेत सांगायचं तर त्याला वेटिंग रूम म्हणता येईल. ती वास्तू आता कशा स्थितीत आहे तुम्ही याची दृश्य बघा. सविस्तर रिपोर्ट आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांचा. कोल्हापूर जिल्ह्यातला किल्ले पन्हाळगड हा 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि त्यानंतर अनेक वेळा शिवाजी महाराजांचं वास्तव्य जे आहे ते या किल्ल्यावर होतं, पन्हाळगडावर होतं. बाले किल्ल्यात ज्या वेळा महाराज स्वतः असायचे त्यावेळा महाराजांना भेटण्यासाठी अनेक ठिकाणचे सरदार असतील, वतनदार असतील किंवा कुणी यायचं वेगवेगळ्या कामांसाठी या पन्हाळगडावर. आणि त्यावेळेला आत्ताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर वेटिंग रूम कशी होती ही मी तुम्हाला दाखवतो. मी ज्या आता इमारतीवर उभा आहे ती हीच वेटिंग रूम आहे. म्हणजे इथं आल्यानंतर त्या सरदारांची, वतनदारांची चौकशी केली जायची, त्यांची नोंद केली जायची, त्यांचं चेकिंग देखील केलं जायचं. आणि मराठीमध्ये एक शब्द आहे डेरे दाखल, म्हणूनच या वास्तूला डेरे महल म्हणून ओळखलं जायचं त्या काळामध्ये. आणि आत्ता आपण पाहतोय की ही भग्नावस्था या वास्तूची, इमारतीची 2 मजली खरं तर ही त्यावेळेला इमारत असल्याचं इतिहासामध्ये नोंद आहे. पण आत्ता आपण पाहतो की समोरचं हे प्रवेशद्वाराजवळची फक्त एकच भिंत शिल्लक आहे. त्याच्या 4ही बाजूच्या भिंती ज्या आहेत त्या पूर्णपणे ढासळलेल्या आहेत. गवताचं साम्राज्य वरती आपल्याला पाहायला मिळतंय, वनस्पती झाडांचं साम्राज्य, झुडपांचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळतंय. हे जुन्या काळातलं बांधकाम होतं आहे आणि हे बांधकाम खरं तर जपलं गेलं पाहिजे होतं. पुरातत्व खातं असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून. कारण प्रत्येक गड किल्ल्यावरची इमारत, वास्तू म्हणजे तो एक ऐतिहासिक ठेवा असतो. पण पन्हाळगडावरचं डेरे महलचं हे विदारक स्वरूप बघून नक्कीच कुणालाही चांगलं वाटणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय या गडाला लागलेला आहे. पन्हाळगडावर त्यांचं वास्तव्य होतं, संभाजी महाराजांचं देखील होतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे वेटिंग रूम म्हणजे किती महत्त्व होतं असणार या इमारतीला. आणि महत्त्वाचं म्हणजे ती डेरे महल म्हणून त्या काळात जरी ओळख असली, नंतर मात्र ज्या करवी संस्थापिका अशी ओळख असलेल्या महाराणी ताराराणी त्यांच्या काळामध्ये रेडे महल म्हणून या इमारतीची ओळख झाली. त्याचं कारण असं आहे की कोकणचं प्रवेशद्वार म्हणून पन्हाळगडला ओळखलं जातं. कारण पन्हाळ्यावरून पुढे गेल्यानंतरच आंबा घाटातून आपण खाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो. त्यामुळे जो महसूल असायचा किंवा जी काही साहित्य असायचं सगळं कोकणातलं येणारं ते सगळं रेड्यांच्याद्वारे या पन्हाळगडावर आणलं जायचं. आणि त्यामुळं त्यानंतर इथं रेड्यांना देखील या वास्तू आणि परिसरामध्ये बांधलं जायचं. म्हणूनच याला रेडे महल देखील म्हटलं जातं. आणि सोमेश्वर तलावाला अगदी लागूनच ही वास्तू आहे, ही देखील भग्नावस्थेतच आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, पन्हाळगड, कोल्हापूर. आपण आज ही मालिका पाहतोय आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोल्हापूरमधले स्थायिक आहेत, मात्र संपूर्ण राज्यभरातल्या गड किल्ल्यांची आणि इतिहासाची माहिती असलेले इतिहास संशोधक इंद्रजित सावंत माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडून खरं तर जाणून घेणार आहेत अनेक अशा गोष्टी की ज्या तुम्हाला माहीत नाहीत, शिवप्रेमींना देखील माहिती नसतील. एकतर ही आमची मोहीम आहे न्यूज 18 लोकमतची. संवर्धन झालं पाहिजे ही शिवप्रेमींची मागणी आहे, तमाम महाराष्ट्रवासियांची देखील मागणी आहे. पण तुमची पहिली प्रतिक्रिया एकतर गड किल्ल्यांबाबत काय तुमचं सध्याचं मत आहे? आणि अर्थातच सुरुवात मी करेन कोल्हापूरपासून, कारण कोल्हापूर जिल्ह्यात 10 ते 12 गड किल्ले आहेत. आणि मग राज्यातल्या इतर किल्ल्यांबाबत देखील काय सांगाल? कोल्हापूरच्या गड किल्ल्यांमधला एक प्रमुख गड पन्हाळगड आहे. आज जर आपण तिथं जाऊन बघितलं तर त्याचं गडपण म्हणून काय राहिलेलं नाही आहे. त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या, त्यामुळे त्याची स्कायलाईन बाहेरून तो गड दिसायचा तो सुद्धा आता गडपण राहिलेला नाही. पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत.
रस्ते झालेले आहेत किल्ल्यांवर, तटबंदीची पूर्ण ढासळायला लागली आहे. पन्हागडची तटबंदी 75% पन्हागडची तटबंदी ढासळलेली आहे, म्हणजे ते आता राहिलेलं नाही. 3 दरवाजा जो पन्हाळ्याचं नाक आहे, जो अतिशय सुंदर दरवाजा आहे आणि ते आर्किटेक्चर आहे त्यावेळेचं, त्या दरवाजाला तुम्ही बघितलं तर एक मोठी भेग गेली. त्यामुळं पन्हाळ्याचीच अवस्था जर अशी असेल एक प्रमुख किल्ल्याची, तर बाकीच्या किल्ल्यांवर आपण काय बोलायचं. विशाळगड सारखा किल्ला जो मराठ्यांची एकेकाळी राजधानी होती, औरंगजेबाला त्यानं 6 महिने झुंजवलं विशाळगडच्या किल्ल्यानं, महाराणी ताराबाईंनी त्या किल्ल्यावरनं. आणि अशा किल्ल्यावर तुम्ही बघितला तर आज आपल्याला काय दिसतंय, तिथं दर्गा आहे, ते धार्मिक ठिकाण आहे, हे मान्य आहे, पण विशाळगडचं तुम्ही आधुनिकीकरण किती करणार आहात. विशाळगडवर तिथं जाऊन आपण शिवाजी महाराजांचा इतिहास तिथं बघायचा काय. तिथं कोंबड्यांची पिसं ते बळी दिला जातो, तिथं कोंबड्यांची पिसं, दारू आणि त्या रूम्स, असं खूप खूप विदारक चित्र कोल्हापूरच्या किल्ल्यांचं आहे. म्हणजे बघितलं तर अनेक अडचणी आहेत कोल्हापूरच्या किल्ल्यावर. एक तर तिची स्वच्छता, तिथं दारूबंदी झाली पाहिजे हा विषय आहेतच, अतिक्रमण तिथं झालेले आहेत. दुसरी एक अडचण ही आहे की कोल्हापूरचे किल्ले जे आहेत त्यातले पन्हागडचा किल्ला जो आहे तो केंद्रीय संरक्षित स्मारक आहे. आणि ही सगळ्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची वर्गवारी केली आपण तर किल्ले अनेक आहेत, जवळजवळ 400, 450, 500 किल्ले आहेत नव्यानं महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढे किल्ले आहेत. गड्या, लहानकोट, प्रमोद मांडे सरांनी त्याची वर्गवारी केलेली आहे आणि खूप चांगलं पुस्तक सुद्धा त्यांनी त्या विषयावर काढलेलं आहे. तर अनेक किल्ले नव्यानं सुद्धा इंट्रोड्यूस व्हायला लागलेले आहेत. नव्यानं शोध अनेक किल्ल्यांचा लागायला लागलेला आहे की जिथं किल्ले होते म्हणून, पण ते लहान लहान सगळे गोष्टी आहेत. पण महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे ह्याच्यामध्ये 3 भागात मी वर्गवारी करतोय. एक आहे केंद्रीय पुरातत्व खातं जे आहे त्यानं संरक्षित केलेले, म्हणजे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळालेले किल्ले आहेत. दुसरे किल्ले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रायगड येतो, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग येतो, त्याच्यामध्ये खांदेरीचा किल्ला येतो, त्याच्यामध्ये विजयदुर्ग येतो, त्याच्यामध्ये सिद्ध्याचा, हाबशाचा, जजिरे महरूब, जंजिरा येतो, देवगिरीचा किल्ला येतो. ह्याच्यावर नियंत्रण सगळं केंद्राचं, पूर्ण केंद्राचं, केंद्रीय पुरातत्व खात्याचं नियंत्रण, केंद्रीय पुरातत्वच्या देखभालीकडं, मालकी केंद्रीय पुरातत्व खात्याकडं असणारे हे किल्ले आहेत. 2 नंबरचा आहेत राज्य संरक्षित झालेले किल्ले, म्हणजे राज्याचं पुरातत्व खातं जे आहे त्या राज्याच्या पुरातत्व खात्यानं संरक्षित केलेले किल्ले आहेत. आणि खरं तर केंद्रीय संरक्षित जे काही किल्ले आहेत यादीमधले ते सुटल्यानंतर जी महत्वाची मॉन्युमेंट आहेत, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची मॉन्युमेंट आहेत, ती सगळीच राज्य सुरक्षित स्मारक म्हणून गणली जावीत असं तो कायदा करतानाच नोंद केलेली आहे. पण त्याचं सुद्धा एक नोटिफिकेशन व्हावं लागतं. आणि त्यामुळं काही किल्ले राज्य पुरातत्व खात्यानं सुद्धा नोटिफाईड केलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तोरण्याचा किल्ला आहे, त्याच्यामध्ये तुमचा राजगडचा किल्ला आहे, त्याच्यामध्ये विशाळगड सुद्धा येतो, त्याच्यामध्ये बुधरगड येतो कोल्हापूर जिल्ह्यातला, रांगण्याचा किल्ला येतो, अनेक किल्ले आहेत. पन्हागड नाही, पन्हाळा हा केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आहे. आणि पण हे सोडल्यानंतर परत तिसरी वर्गवारी आहे की हे दोन्हीच्या लिस्टमध्ये ते किल्ले नाही आहेत, म्हणजे त्याला वालीच कोण नाही आहे. उदाहरणार्थ तुम्ही घ्यायचा झाला तर प्रतापगडचा किल्ला आहे, अजिंक्यताराचा किल्ला आहे, पन्हाळ्या शेजारचा पावनगड आहे, असे अनेक किल्ले आहेत जे इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. म्हणजे पुरंदर सारखा किल्ला जो आहे, आपण बघत असाल की पुरंदर हा संभाजी महाराजांचं जन्मस्थान, त्यानंतर शिवाजी महाराजांची पहिली लढाई महाराजांनी जी आदिलशाह संघ दिली ती पुरंदर किल्ल्यावरनं दिलेली आहे. अनेक घटना पुरंदरशी निगडीत आहेत. नंतरच्या सुद्धा घटना आहेत पुरंदरच्या, मराठ्यांच्या इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घटना. पण पुरंदरचा किल्ला हा भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आपण पाहिलं की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पूर्ण इतिहासामध्ये किती गड किल्ल्यांना महत्त्व आहे आणि ते कसे जपले गेले पाहिजे, त्याचं जतन संवर्धन कसं केलं गेलं पाहिजे, कुठल्या किल्ल्याचं काय वैशिष्ट्य आहे, त्या काळात कशा पद्धतीनं ते बांधले गेले याचा सगळा उलगडा केला. यानंतर तरी केंद्र सरकार, राज्य सरकार असेल किंवा पुरातत्व खातं असेल त्यांच्याकडून काही हालचाली होतात का गड किल्ल्यांसाठी, शिवप्रेमींसाठी जो ऐतिहासिक ठेवा समजला जातो त्या गड किल्ल्यांसाठी, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. त्यामुळे अन्य ठिकाणून कोणी येऊन या किल्ल्यांचं जतन संवर्धन करणार नाही किंवा कुठे तुटफूट होत असेल, काही गैरगोष्टी होत असतील तर त्या बाहेरून कोणी येऊन करणार नाही, तर त्या तुम्हाला आम्हालाच कराव्या लागतील. छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.